कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सकाळचाच टाईम आहे. मस्त अशी वॉकिंग वगैरे करून छान फ्रेश वातावरणातून आलेलो आहोत आणि मस्त अशी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन चहा वगैरे पण घेतलेला आहे आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला पण इकडे मी लागलेली आहे. आता तुम्ही बघू शकता इथं ना मी छान अशी ढोबळी मिरची बनवणार आहे. ढोबळी मिरची पण त्यामध्ये 2 प्रकार असतात शिमला मिरचीमध्ये. एक असा थोडासा लांब साईडची असते आणि एक असते ती एकदम नाही का छोट्या आपण त्या पावभाजीमध्ये आणि चायनीज ज्याच्यामध्ये टाकतो ती वेगळी असते आणि ही एक वेगळा प्रकार आहे. तर तीच बनवणार आहे मस्त अशी. आणि त्या अगोदर मस्त कढई ठेवली मी आणि थोडीशी कुरडई पण आता तळून घेणार आहे आणि शेंगदाणे अगोदर भाजून घेते त्यानंतर मग तळून घेणार आहे. कारण कसं थोडंसं शिव पण आमचा छान खातो कुरडई, त्याला पण आवडते. म्हणूनच मी आणि जेवणासोबत आपण असंच पापड वगैरे थोडंफार जर असलं तर बऱ्यापैकी जेवण आपल्याला जात असतं आणि चवीधवीचंच आपण खातो. आमच्या अवनीच्या पप्पांनासुद्धा या गोष्टी खूप जास्त आवडतात. पापड म्हणा, कुरडई म्हणा, आणखी काही असेल तर जेवणासोबत त्यांना थोडंसं नाही का लागतंच ते. म्हणूनच मग मी आता हे सर्व काही आता इकडे कढई पण ठेवली मी आणि शेंगदाणे तोपर्यंत भाजत आहे. तोपर्यंत म्हटलं मिरची पण कट करून घ्यावी आणि मिरची इकडे कट करून घेते. एक मध्ये अशी नाही का आपल्याला शेंगदाण्याचा कूट ते भरण्यासाठी आपण नाही का कापून घेतो ना, त्या टाईपमध्ये कट लावून घ्यायचा मिरचीला. आणि इकडे पीठ पण आता लगेचच मळून ठेवणार मी. कसं पीठ जर मळून ठेवलं की थोड्या वेळ भिजतं. तसे गहू खूप छान आहेत गावाकडचे आणि घरचे गहू असल्यामुळे ते खूप छान चपात्या येतात. जरी आत्ता जरी मळलं आणि लगेच जरी केल्या तरी पण छान अशा चपात्या येतात. आणि आता हे मिरच्या पण मी कट करून ठेवलेल्या आहेत. लसूण वगैरे मस्त असं त्यामध्ये जर टाकलं ना तर खूप छान आणि मस्त टेस्ट लागते त्या मिरचीची. आणि एरवी आपल्याला खूप असं भाज्या वगैरे खाऊन कंटाळा येतो खूप. मग पातळ भाज्या किंवा नाही का नेहमीच्याच सुक्या म्हटलं तरी कंटाळा येतो, कारण तेच तेच खाऊन खूप बोर होतं. वेगळ्या चवीला आपण नाही का थोडंफार काहीतरी वेगळं हे केलं पाहिजे. आणि असं कोरडं आणि सुक्कं वेगळं काही जरी केलं तर खूप छान लागतं खायला आणि चव पण छान लागते मिरचीची. म्हणूनच मग मी तीच मिरची आता घेतलेली आहे इकडे आणि मस्त असे कुरडया पण तळून घेते इकडे. आणि कसं होतं या जर जेवणासोबत असं काही जर खायला असलं तरच जेवण जातं. हल्ली उन्हाळ्यात दिवस पण आहे आणि पावसाळा पण सोबतच चाललेला आहे. त्यामुळे असे तळलेले पदार्थ वगैरे खायला आता म्हणजे नाही का खाऊशी वाटतात ह्या पाऊस पडल्यामुळे जरासा. नाही तर उन्हाळा जर असेल तर मग अशा तेलकट वगैरे काही गोष्टी आपण खात नाही आणि जरासं इग्नोरच करतो. कारण तेलकट पदार्थ हे उन्हाळ्या दिवसामध्ये म्हणजे नाही का चालत पण नाही आणि खाल्ले पण नाही पाहिजे. पाऊस पडला की मग हे सुरू होत असतं असं तळणं वगैरे नाही का. भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपण पावसाळ्यात करत असतो खाण्यासाठी. आणि श्रावणात म्हणा किंवा आणखी काय आपली आजी वगैरे पण असेच पावसाळा लागला की घरी निवांत असायचे. घरी काम वगैरे काही नसायचं त्यावेळी पण सगळे घरात असायचे. मग त्यावेळी अशा काही गोष्टी आजी करायच्या. आमचीसुद्धा कापण्या म्हणा, दशम्या, नाहीतर आणखी काही गोड असे पदार्थ करून ठेवायची आणि त्या पावसाळ्यामध्ये खूप छान आणि चांगले लागतात खायलासुद्धा. आणि कसं असतं पाऊस पडला की ना भूक पण आपली वाढत जाते आणि त्यावेळी आपल्याला सतत असं काही ना काही खाऊशी वाटत असतं. मग त्याच वेळी आमची आजी जशी करायची त्या सर्व गोष्टी माझ्या पण लक्षात आहेत. मी पण पावसाळा जर लागला तर एकदम पाऊस लागून राहतो आषाढ श्रावणामध्ये, त्यावेळी त्या सर्व काही गोष्टी मी करत असते आणि छान वाटतं करायला पण मस्त वाटतं आणि खायलासुद्धा. त्यामुळे अशा काही पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजे आणि आपण जर केल्या तरच आपल्या लहान मुलांना आणि पुढची पिढी असते त्यांना सर्व काही माहिती होतं. नाहीतर आपणच काही गोष्टी केल्या नाही आणि नाही का मग त्यांना तरी कशा कळणार ना. त्यामुळे आपले आजी आजोबा
आपले आई वडील जे आपल्यासाठी करत होते त्या सर्व काही आपण गोष्टी करायला पाहिजेत आपल्या मुलांसाठी. म्हणजे कसं त्यांनासुद्धा आपल्या पारंपरिक गोष्टीची सवय होते आणि त्यानुसार ते सुद्धा नाही का वागतात, करतात सर्व काही. आणि इकडे मी आता चपात्यासुद्धा मी इकडे करून घेत आहे. मिरचीमध्ये नाही का शेंगदाणे आणि जिरा पूड आणि धना पूड आणि थोडीशी मिरची पावडर, मीठ असं आणि लसूण पण फोडणीला टाकला होता. हे सर्व काही मी त्या मिरचीला कट लावून मध्ये भरलेलं आहे त्यामध्ये. आणि मस्त असं आता एकदम थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि मस्त असे फ्राय करायला ठेवलेले आहेत. तर खूप छान आणि टेस्ट मस्त लागली होती मिरचीची आणि खूप आवडली मला तर आणि त्यांनासुद्धा खूप आवडली. आणि मी नेहमी तेच भाज्या खाऊन खूप बोर होतं, म्हणूनच अशा काही गोष्टी आपण मधला रस्ता नाही का कधीतरी निवडला पाहिजे आणि थोडंफार चेंजेस काहीतरी खाण्यात जर आपण केले ना तर मग जेवण करायला पण नाही का आपण थोडंसं खायचं पण चांगलं असंच असतं आपलं प्रत्येकाचंच. तर म्हणूनच मग असं जेवण केलेलं आहे, साधं आणि सिंपल एकदम आणि खूप टेस्टी पण लागलं होतं आणि आवडलंसुद्धा त्यांना मला. तर सर्वांनी आता आमच्यासोबत जेवायला आम्ही आता जेवणच करणार आहोत. कारण कसं असतं आता या दिवसामध्ये ना जास्त वेळ असतं उपाशी राहूशी वाटत नाही, लवकरच जेवण करत असतो आम्ही. ही बघा अशी झाली आहे मिरची, अगदी छान आणि मस्त झाली होती, खूप छान लागली खायलासुद्धा. आता मस्त जेवण वगैरे झालं आणि छान असं मस्त किचन पण मी स्वच्छ करून ठेवलं आहे. भांडे वगैरे सर्व काही घासून मस्त असं क्लीन करून ठेवले आहेत. कारण आपल्या सर्व गृहिणींना ही सवय असते जेवण झालं की मस्त असं क्लीनअप करून घ्यायचं सर्व काही आणि मगच आपण काही थोडाफार आराम करायचा तो करत असतो. 3-3:30चा काहीतरी टाईम होता. एवढा वारं सुटलं होतं ना बाहेर, खूप म्हणजे खूप जोरात हवा सुटली होती आणि भीती पण वाटत होती आम्हाला. कारण आमच्या गॅलरीत नाही का वरती कुंड्या पण आहेत ना, त्यामुळे पण मी ठेवल्या त्या खाली नंतर. आणि एवढा वारा सुटल्यानंतर आणि थोड्याच वेळाने खूप असा जोराचा पाऊस पण झालेला आहे इकडे आणि मस्त असं वातावरण पण फ्रेश होतं. पण एवढंच की शांततेत पाऊस येत नाही. पाऊस हा खूप वारा नाही का घेऊन येत असतो आणि मग त्यामुळे खूप असं भीती वाटते. झाडं वगैरे नाही का इकडं तर एवढं काही नाही, पण रस्त्याने झाडं किंवा लाईटीचे वायरिंग वगैरे असतात त्यामुळे थोडीफार भीती वाटते या पावसाळ्या दिवसामध्ये. तर मस्त असा पाऊस पण झाला, ही कुंडी खाली ठेवली मी. त्यानंतर मस्त असा चहाचा सुद्धा आनंद घेतलेला आहे या पावसामध्ये. खूप मस्त वाटत होतं चहा पिताना. त्यानंतर ना मग लाईट वगैरे जाईन म्हणून मी पटकन परत स्वयंपाक करून घेतलेला आहे. रात्रीच्या जेवणाचा सुद्धा पूर्ण आता नाही का झालेला आहे आमचं इकडे बनवून. आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.